नाही, पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाहीये, हा नात्याचा विषय नाहीये, ही लोकशाही आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. अरे मी तुम्हाला खरं सांगू का, माझा काय या जादू टोणा ह्याच्यावर खरंच विश्वास नाही आहे. माझी श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. दादाच्या घराच्या बाहेर कोणी केलं काय केलं देवालाच ठाऊक. पण हे व्हिडिओ मला आठवत आहे की तुमच्याही चॅनलवर ते पहिल्यांदा दाखवले होते, पण तिथे काय कॅमेरे असतील तर त्याची इन्क्वायरी तिथल्या DYSPनी केलीच असते. साताऱ्यामध्ये जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मला धक्का बसला. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस बघण्यासाठी? म्हणजे मला विश्वासच बसत नाही की ज्या पद्धतीने मकरंद आबा आणि शंभूराजे, आणि काल मी माननीय शिंदे साहेबांचं भाषणही ऐकलं असेंब्लीमध्ये, ज्या पद्धतीने ते बोलले हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कॅबिनेट मिनिस्टरला धक्काधुक्की होऊ शकते आणि कशासाठी? मतदान करायला. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं खूप मोठं काम हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं आणि तोच वारसा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पुढे नेतात. हे आमच्यासाठी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे. आमचे मतभेद हे कायम राहतील राजकीय, पण राजकीय मतभेद असले तरी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं तर त्याची एक सामाजिक कामासाठी ही नोंद केलीच पाहिजे. म्हणून मी देवेंद्रजींचे जाहीर आभार मानते. आमच्यावर अन्याय झालाच ना. ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष फोडला, आदरणीय पवारसाहेबांना पक्षाच्या पदावरनं ज्या पद्धतीने काढलं, हे योग्य होतं का? आमची कोर्टात केस आजही चालू आहे. अन्याय नाही आहे. ज्या शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आज त्या माणसाला तुम्ही पक्षावरनं काढून टाकता. आणि त्याची चूक काय? त्याची चूक एवढीच की त्यांनी कष्टाने शून्यातून विश्व उभं केलं, ही त्याची चूक. मग उद्धवजी असतील, शरद पवार असतील, अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ? हा आमच्यावर अन्याय नव्हता. मग लोकशाहीची तेव्हाही हत्या झालीच होती ना. मग आता ती तर डायरेक्ट हातापायीवर आली आहे आणि हे अतिशय अस्वस्थ करणार आहे. म्हणजे हा राजकीय विषय नाही आहे, हा अस्वस्थ करणारा विषय. ही अशा लोकांशी भेटताना आम्हालाही आता इथून पुढे खबरदारी घ्यावी लागेल की बाबा कोण आहे हा माणूस. कारण का अनेक वेळा खूप म्हणजे तुम्ही अनेक नेत्यांची नावं घेतली, त्यांना कदाचित माहितीही नसेल ना. त्यांना कसं माहिती असेल? आणि जर माहिती असतं तर माझा एवढा विश्वास आमच्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांवर आहेत की अशा गलिच्छ काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला त्याची पाठराखण करायची मला वाटत नाही. का नाही कर? माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काधुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करते. काँग्रेसनी आमच्याकडे काही चर्चा केली नाही. मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचलं त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.